हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवत आहे मराठवाडा स्टाईलने काळ्या रस्स्याचे मटण। सर्वप्रथम मी तेल तापवलं आणि तेलानंतर जिरं तडकवून घेतलं आणि नंतर एक कांदा टाकलेला आहे। कांदा कलसल्यानंतर मी 2 चम्मच हळद टाकून छान परतून घेतली आहे आणि नंतर लगेचच मटण टाकून घेतलेलं आहे आणि मीठ चवीपुरती मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही कधीही मटण किंवा चिकन शिजवत असताना त्याची टेस्ट छान यावी याच्यासाठी वरती प्लेट ठेवून त्यात पाणी गरम करून मग ते त्याच्यात टाकावे। खूप छान टेस्ट येते त्याने। 10 मिनिटे तरी तसं गरम होईपर्यंत तसं शिजू द्यायला हवं आणि मग नंतर कुकरचा कुकर लावून आपल्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि वाफ केल्यानंतर चिकन शिजलंय की नाही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या। चला तर आपण आता बघूया मसाल्यासाठी काय काय घ्यायचं आहे। मसाल्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे आणि ते चांगलं ब्राउनिश फ्राय करून घ्यायचं आहे। मी त्याच्यात तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि थोडीशी खसखस घ्यायची आहे। खसखस तडकली की नंतरच मगच ती काढून घ्या आणि नंतर मी इथे कांदा घेतलेला आहे आणि हो, मसाल्यामध्ये कधी वाटण तयार करत असताना कोथिंबीरीच्या दांड्या वापरायच्या आहे। मी इथे लसण आणि अद्रक घेतलेली आहे आणि त्या कोथिंबीरीच्या दांड्या टाकून घेतलेल्या आहे आणि आपलं खोबरं आणि खसखस पण टाकलेली आहे आणि मी इथे कांद्यावरती थोडंसं तेल टाकून घेते आहे। वाटण थंड झाल्यानंतर चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। चला तर इथे आता फोडणी द्यायची तयारी करूया। इथे मी 2 चम्मच तेल टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मी इथे तिखट, हळद आणि खडा मसाल्याची पावडर घेतलेली आहे। ती पण मी मराठवाड्यातून आणलेली आहे। मग नंतर ती कलसल्यानंतर त्यात आपलं वाटण टाकून ते पण छानपणे कलसून घ्यायचं आहे आणि मग नंतर उकडलेलं मटण टाकून छान थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून छान कलसून घ्यायचं आहे। मसाला तेल सोडायला लागला की मग नंतर पिवळा रस्सा टाकून घ्यायचा आहे। मी इथे सगळ्या भाजीमध्ये गरम पाणी यूज केलेलं आहे। 2 ते 3 ग्लास पाणी लागतं। मी इथे 10 मिनटं भाजीला उकळ आणून घेतलेला आहे। मग भाजी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू। आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी मला कमेंट करा।